हॅलो नमस्कार मंडळी. बर्गर खायला कोणाला नाही आवडत हो. मुलं असोत किंवा मोठे, चीज दिसलं की सगळेच खुश होतात. बर्गर म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. पण बाहेरचा बर्गर खायचा म्हणजे थोडी काळजी वाटतेच. पण काही टेन्शन घेऊ नका. आज आपण मस्त असं बनवणार आहोत बिना टिक्की, एकदम साधा सोपा 10 मिनटात बनणारा बर्गर. आणि त्याची चव मात्र अप्रतिम लागते बरं का. एवढा भारी हा बर्गर लागतो ना, टिक्की बनवायचं टेन्शन फारसं घेत बसायची गरजच नाही आहे. तुम्ही माझ्या पद्धतीनं बर्गर एकदा बनवलात ना, तुम्ही नेहमी अशा पद्धतीचंच बर्गर बनवाल आणि टिक्कीवाला बर्गरचं तर तुम्ही नावच काढणार नाही कधी. एवढा सुंदर आणि एवढा भारी लागतो आहे ना, की तुम्ही एकदा हा बर्गर नक्की बनवायला पाहिजे. तर या बर्गरसाठी आपल्याला थोड्याफार भाज्यांची गरज आहे आणि त्या सगळ्या भाज्या आपल्याला बारीक चिरून घ्यायच्या आहेत. आणि मस्त असं ना चीजसुद्धा लागणार आहे. जर यासाठी पनीर जर तुमच्याकडे असेल तर पनीरसुद्धा नक्की वापरा, यामुळे टेस्ट अप्रतिम लागते. तर चला मग पटापट आपण बर्गरची रेसिपी बघून घेऊया आणि व्हिडिओ संपूर्ण बघा आणि त्यानंतर मस्त असे ना बर्गर तुम्हीही घरी बनवा. खूप सुंदर लागतो आहे, टेस्टी लागतो आहे आणि चीजमुळं ना अप्रतिम टेस्ट येते. तर त्यासाठी बघा इथं आपण थोडंसं कोबी घेतलं आहे, गाजर घेतले, एक मिरची, टोमॅटो, शिमला मिरची आणि कांदे आणि पनीर होतं माझ्याकडे म्हणून मी पनीरसुद्धा घेतले. पनीरमुळे ना मस्त टेस्ट लागते बरं का याची. आता हा कोबी बघा एवढा घेतला आहे ना, तो बारीक चिरून घेणार आहे. तुम्हाला जर लांब काप हवे असतील तर तुम्ही लांब काप ठेवले तरीसुद्धा चालेल आणि बारीक हवे असतील ना तरी बारीकसुद्धा केले ना तरीसुद्धा चालेल. हे जे कटिंग आहे ना ते तुमच्या इच्छेनं आणि तुमच्या आवडीने तुम्ही करू शकताय. तर इथं मी कोबी एकदम बारीक चिरून घेतलेला आहे आणि कोबीबरोबर मिरचीसुद्धा मी ही तिखट मिरची आहे त्यामुळे एकच मिरची चिरून घेते. एकदम बारीक चिरून घ्यायची मिरचीसुद्धा, की जेव्हा आपण तो बर्गर खाऊ ना तेव्हा त्याच्यामध्ये ही मिरची अजिबात लागली नाही पाहिजे, अशी एकदम बारीक चिरून घ्यायचे. त्यासोबत आपल्याकडे गाजर होतं, गाजरचे सुद्धा एकदम बारीक तुकडे आपण करून घेणार आहे. ह्या सगळ्या भाज्यांचे आपल्याला मस्त असे एका साईजचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. तर शिमला मिरचीसुद्धा टाका, मस्त टेस्ट लागते शिमला मिरचीमुळे. आणि इथं तुम्हाला टिक्की बनवायची टेन्शन नाही आहे, फक्त हे एवढ्या भाज्या आपल्याला चिराव्या लागतील. आणि ह्या भाज्या बर्गर तुम्ही एकदा खाल्लात ना की तुम्ही टिक्कीवाला बर्गर तर विसरूनच जाल. कारण टिक्की बनवण्यासाठी थोडाफार वेळ लागतो, टाईम जातं आणि मुलांना ना बर्गर म्हटलं की लगेच तो बनवून हवा असतो खाण्यासाठी. त्यामुळे हा साधा सोपा बर्गर एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि या सगळ्या भाज्या ना आपल्याकडे जेवढ्या ह्या सगळ्या भाज्या आपल्या घरी नेहमी अवेलेबल असतातच. ह्या सगळ्या भाज्या आपण चिरून घ्यायच्यात. आणखीन तुमच्याकडे कुठल्या भाज्या असतील ना त्यासुद्धा तुम्ही याच्यामध्ये वापरू शकताय. तर मस्त अशा ना सगळ्या भाज्या मी बारीक चिरून घातलेल्या आहेत. आता या सगळ्या आपण तव्यामध्ये फ्राय करायचं आहेत, म्हणजे याची ना एक फिलिंग बनवून घ्यायचं आहे तव्यामध्ये. ते आता बनवून घेऊया आपण. तर आपण तवा ठेवलेला आहे गॅसवर आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलं आहे आणि तेलासोबत बटरसुद्धा घालायचं आहे. त्यामुळे काय होतं, मस्त अशी टेस्ट लागते बटरमुळे. बटर चांगलं गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून घ्यायची. हे चांगलं परतवून झाल्यानंतर याच्यामध्ये कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला, तो सुद्धा थोडासा परतवून घ्यायचा आहे. म्हणजे कांद्यातलं कच्चं पण निघालं ना की मग आपण बाकीच्या भाज्या याच्यामध्ये वापरायच्या आहेत. तर कांदा मी थोडा वेळ चांगला परतवून घेतला आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये टोमॅटो, शिमला मिरची, कोबी, गाजर हे सगळ्या भाज्या मी याच्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत. ह्याला आता चांगलं आपण फ्राय करून घेऊया. मस्त 2 मिनटं आपण याला ना असं थोडं फ्राय करून घ्यायचं आहे. ह्या भाज्या जास्त कुक करायच्या नाही आहेत, आपल्याला त्याचा फ्लेवर आला पाहिजे, त्याच्यामुळे ह्या भाज्या जास्त नाही आपण शिजवायच्या. याच्यामध्ये पनीरसुद्धा मी लागलंच घालून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण काही सॉस घालून घेणार आहे, ज्याच्यामुळे या भाजीची या फिलिंगची मस्त अशी टेस्ट लागणार आहे. आता याच्यामध्ये आपण सॉसेस घालून घ्यायचे आहेत. याच्यामध्ये 2 चमचे आपण टोमॅटो सॉस घातला आहे आणि 1 चमचा शेजवान चटणी घातलेली आहे. आणि आपल्याकडे चीजचे 2 क्यूब होते, ते क्यूब आपण याच्यामध्ये किसून घातलेले आहेत. आणि मस्त असं बघा परतवून घ्यायचं आहे. हे सगळं चीज मेल्ट होईल आणि आपल्या भाजीमध्ये ह्या फिलिंगमध्ये ते मस्त असं ना
एकजीव होईल आणि मस्त अशी आपली बघा हे फिलिंग तयार होणार आहे. एवढं सुंदर हे लागते ना की तुम्ही नेहमीसुद्धा मुलांना अशा प्रकारचं हे फिलिंग बनवून चपातीमध्ये रोल करून जरी दिलत ना तरीसुद्धा मुलं खूप आवडीने खातील. मस्त असं आपलं बघा फिलिंग तयार झालेलं आहे. आता मी गॅस बंद करून घेतलं आहे. फार वेळ ते शिजवायचं वगैरे नाही बरं का, अगदी 2 मिनटाचं ते काम आहे. आता आपले हे जे बन होते ते कट करून घेतलेत, याच्यामध्ये बटर लावले आणि याला 2 मिनटं आपण फ्राय करून घ्यायचं आहे बघा. दोन्ही बाजूने 2 मिनटं आपण त्यांना गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण या सगळ्या बाकीच्या गोष्टी याच्यामध्ये घालून घेणार आहे. मस्त असे आपले बन आपण थोडेसे खरपूस कलर येईपर्यंत फ्राय करून घेतलेले आहेत. आता एकावर टोमॅटो सॉस आणि एकावर बघा आम्ही हा तंदुरी मायोनीज असतो ना तो घातलेला आहे. तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही वापरू शकताय. आणि एका बाजूला टोमॅटो सॉस लावून घेणार आहे. तर मस्त असे बघा चारी बनला मी हे लावून घेतलेलं आहे आणि ते जे मगाशी आपण फिलिंग बनवलं ते याच्यावर आता घालून घ्यायचं आहे. पूर्ण हे भरून म्हणजे जास्त घातलं, जेवढं जास्त घालून आपण याच्यावर हे फिलिंग तेवढा जास्त छान आपला हा बर्गर लागणार आहे. त्यामुळे एकदम भरभरून फिलिंग घाला याच्यामध्ये. आणि याच्यासाठी आपण मोठे स्लाइस चीजसुद्धा आणलेले आहेत, ते सुद्धा आपण याच्यावर घालून घ्यायचे आहेत. मस्त असं फिलिंग घातले बघा, एकदम भरून घातलेलं आहे. मस्त असं फिलिंग झालेलं आहे बघा आपलं घालून. आता याच्यावर आपण चीज स्लाइस ठेवून घेऊया. हे स्लाइस आता ठेवल्यानंतर आपला बर्गर बंद करून घेऊया. मस्त असा आपला बर्गर रेडी झाला आहे. याला आता एकदा आपण गॅसवर तव्यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. त्याच्यामुळे ना हे जे चीज आहे ते मेल्ट झाल्यानंतर मस्त बर्गर लागणार आहे. त्यामुळे एकदा आता आपण याला फ्रायसुद्धा करून घेऊया. तर तवा गरम करून घ्यायचा आहे आपण आता. आणि तव्यामध्ये बटर घातलं आहे थोडंसं, त्याच्यामध्ये थोडी शेजवान चटणी घातली आहे बरं का. मस्त टेस्ट लागणार आहे या शेजवान चटणीमुळं. हा थोडंसं पसरवून घेतलं आहे म्हणजे आपले हे चारही बन त्याच्यावर ठेवायला, बर्गर ठेवायला बरं. आणि असं बघा चारही बर्गर मी याच्यावर ठेवून घेते आणि दोन्ही बाजूने मस्त खरपूस भाजून घेणार आहे, फ्राय करून घेणार आहे. आणि हे जे आपण चीज घातलं आहे ते सुद्धा मस्त असं मेल्ट होणार आहे याच्यामध्ये. आणि थोडंसं कुरकुरीत बन झाला ना की खायलासुद्धा मजा येते याची. आपण बघा बाहेरचं जे बन खातो आपण, बाहेर आपण जे बर्गर खातो त्याच्यापेक्षा कित्येक पटीनं हेल्दी आणि आपल्या घरच्या घरी आपण जे बनवलेल्या गोष्टी असतात ते कधीही हेल्दीच असतात. आता हा बन खाणं हेल्दी नाही आहे, पण मुलं बाहेर जाऊन खाण्यापेक्षा घरच्या घरी आपण असं काहीतरी बनवून दिलं ना तर मुलं आजारीसुद्धा पडत नाहीत आणि त्यांच्या आवडीनं त्यांना पोटभर खातासुद्धा येतं. त्यामुळे घरच्या घरी जेवढ्या गोष्टी बनवता येतील तेवढ्या मी बनवत असते. तर मस्त असं चीजसुद्धा एकदम मेल्ट झालेलं आहे आणि आपला बर्गर तयार झाला आहे बघा. अप्रतिम असा आपला बर्गर तयार झालेला आहे. आता ह्याला जरी तुम्ही कट करून बघितलं ना तरीसुद्धा लय भारी दिसते बरं का. मी थांबा दाखवते तुम्हाला कट करून. एक नंबर दिसतोय आपला बर्गर. तर अशा छान छान गोष्टी घरी बनवून मुलांना खाऊ घालण्याची ना मजा वेगळीच असते. कारण मुलं आजारी पडू नयेत आणि त्यांना त्यांच्या आवडीच्या गोष्टी खायला पण मिळाव्या ह्या प्रत्येक आईचा असा अट्टहास असतो. त्यामुळे ह्या अशा सगळ्या गोष्टी ना घरच्या घरी आणि काहीतरी जुगाडू पद्धतीनं केल्यात ना तर आपल्यालासुद्धा आनंद वाटतो की मुलांना मी बाहेरचं खाऊन दिलं नाही, घरच्या घरी बनवून देते म्हणून. आणि आपल्याला ते समाधानसुद्धा असतं. त्यामुळे अशा प्रकारच्या काहीतरी अशा जुगाडू वस्तू मुलांना आपण करून नेहमी खाऊ घालू शकतो आहे. आणि थोडंफार तिथं ॲडजस्टमेंट करायलाच लागणार आहे बघा. आपण हे पाव वगैरे जे बनवलं आहे ना बन, तो आपण घरीसुद्धा बनवून जरी मुलांना दिलं तरीसुद्धा चालेल. आणि हे बाहेरचं विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी बनवलेल्या गोष्टी, बनवलेले पदार्थ कधीही चांगलेत. त्यामुळे ह्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील ना तर मला एकदा नक्की कमेंट करून सांगा बरं का. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा लाईक करा.